नमस्कार मुलांनो, चित्र काळजीपूर्वक पहा. मला वाटते की आता आपण कोणत्या विषयावर चर्चा करू इच्छित आहे तुम्हा सर्वांना समजले आहे, होय? फॅब्रिक्स आणि त्याच्या मूळ बद्दल. चांगले. हे पहा, संकल्पना नकाशा. मी बिंदू तुमच्या समोर एक नवीन विषय घेऊन उभा आहे. रेशीम, लोकर, फायबर ते फॅब्रिक किंवा इयत्ता सातवी मधील ॲनिमल फायबर. हे खूप मनोरंजक आहे. योग्य चित्रासह संकल्पना नकाशा पहा. नैसर्गिक तंतूचे मूलभूत प्रकार म्हणजे भाजीपाला तंतू जसे की बिया, बस्ट, पाने, देठ, ऊस, गवत, वेळू आणि मूळ तंतू. तर प्राण्यांचे तंतू केस आणि रेशीम तंतू असे दोन प्रकारचे असतात. केसांचे तंतू असलेली प्राणी म्हणजे ऊंट, याक, लामा, अल्पाका, ससा, मेंढी आणि बकरी. आणि रेशीम तंतू जसे की लेसविंग्स, लीफ हॉपर, पिसू, मुंग्या, माश्या, मधमाश्या, बीटल, मेफ्लॉय, रेशीम किडे, वॅस्प, थ्रिप्स आणि स्पायडर. एअरबेस्ट्रोस, प्रुसाइड ही खनिज तंतूची काही उदाहरणे आहेत. तर आमच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता 7वी साठी महत्त्वाचे तंतू निवडू आणि खूप चांगले ज्ञान मिळवू. तुम्ही सर्व तयार आहेत का? ते काय असू शकते? रेशीम आणि लोकर बरोबर. होय. दृश्य 6 शिकण्याचे उद्दिष्ट. या व्हिडिओच्या शेवटी आपण हे जाणून घेण्यास सक्षम असाल: रेशमाची कथा, लोकरचे जग, प्राणी तंतूपासून वनस्पती वेगळे कसे करावे, रेशीम पतंगाचे जीवनचक्र दर्शवणारा लेबल केलेली आकृती काढा. निरीक्षण करण्यायोग्य वैशिष्ट्यावर आधारित विविध प्रकारचे रेशीम तंतू ओळखा. चला, या कीवर्डवर लक्ष केंद्रित करा. कोकून, सेरी संस्कृती, रीलिंग, फॅब्रिक्स, रिसायकल, सुरकुत्या, रेशीम पतंग, रेशीम कीडा, तुती, बॉम्बिक्स मोरी. रेशम अशी सुरुवात झाली. कथा पहा. रेशीम ही जगातील सर्वात किमतीच्या कपड्यांपैकी एक आहे. प्रसंगी आणि विशेष दिवशी परिधान करण्याचे महत्त्व दिले. रेशीम हे रेशीम किड्यांपासून मिळते, जे व्यावसायिक स्तरावर संवर्धन केले जाते.
या फायबरचा शोध कसा लागला याची तुम्ही कधी विचार केला आहे का? मानवजातीने 5000 वर्षांपूर्वी एका चीनी आख्यानुसार रेशीम ही चीनी सामग्री लिझूने शोधला होता, जो जिया देशाचे संबंधित आहे. तिला तिच्या बागेत तुतीच्या झाडाची पानं खाताना एक पांढरा आळी दिसला. तिच्या लक्षात आले की त्यांच्या भोवती एक चमकदार कोकून किडे फिरत आहेत. तिने गोळा केले. त्यापैकी काही कोकून चुकून तिच्या चहाच्या कपात कोकून पडले. तिच्या लक्षात आले की कोकूनने एक लांब धागा बनवला होता, जो खूप मजबूत आणि मऊ होता. अशा प्रकारे रेशीम फायबरचा शोध लागल्यावर परंतु चीनी लोकांनी 1000 वर्षे रेशमीचे रहस्य जपले. त्यानंतर व्यापारी आणि प्रवाशांनी सुमारे 1900 वर्षांपूर्वी भारतासह जगाच्या विविध भागात रेशीम आणले. भारतीय राजपुत्राशी लग्न करणाऱ्या चीनी राजपुत्रांनी भारतात रेशीम किडे आणले आणि त्यांनी तुतीची पाने खायला दिली. भारतात रेशीम उत्पादन सुरू केले. सध्या जागतिक रेशीम उत्पादन दरवर्षी अंदाजे 1,25,000 मेट्रिक टन आहे. जगातील सुमारे 80% रेशीम उत्पादनासह चीन अव्वल स्थानावर आहे, तर भारत 10% सह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दृश्य 9. एकदा रेशीम पतंगाच्या जीवनचक्राची प्रतिमा पाहून तुमची समज सुलभ करूया. ती रेशीम पतंगापासून रेशीम कसे मिळते. व्हिडिओचा आनंद घेतला. मुलांनो, रेशीम पतंगापासून फॅब्रिक कसं बनते तुम्हाला तपशीलवार जाणून घ्यायचे असल्यास पुढील व्हिडिओ पहा. रेशीम प्रक्रिया. चला अगदी स्पष्टपणे टप्प्याटप्प्याने पाहूया. त्याआधी लोकरचा एक छोटासा परिचय पाहूया. दृश्य 10. येत आहे द वर्ल्ड ऑफ वूल. लोकरीचे कपडे मानवी सभ्यते इतकेच प्राचीन आहे. पुरातनीय पुराव्यानुसार लोकरी मेंढ्याचे पालन सुमारे 6000 ईसापूर्वी इराणी लोकांनी सुरू केलेले असावे. सर्वात जुने विणलेले लोकरीचे कपडे 2000 ते 3000 वर्षांनंतरचे आहेत. पंधराव्या शतकात इंग्रजांनी लोकर तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे केले आणि एकेकाळी त्यांनी लोकांचे हात कापून शिक्षा केली. औद्योगिक क्रांतीने लोकरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले. लोकर उत्पादनाचे नेते ऑस्ट्रेलिया आणि चीन आहेत. दृश्य 11. आता लोकरीबद्दल जाणून घेण्यासाठी चित्रात वेगाने जाऊया. पहिले, तुम्ही अशा लोकांच्या कथा वाचल्या असतील ज्यांनी प्राण्याचे कातडे घेतले होते. आदिम माणसाने वापरलेल्या कापडांचा
सर्वात जुना प्रकार म्हणजे त्वचा किंवा फर या प्रमाणाचा फायबर. हे ज्ञात होते की 7व्या शतकांपूर्वी लोक लोकरीचे कपडे खरेदी करू लागले आणि कच्चे लोकर हे इतर वस्तू आणि धातूंच्या देवाणघेणीचे साधन होते. लोकर प्रक्रिया आणि लोकरीपासून फॅब्रिक बनवण्याबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी भाग 3चा व्हिडिओ पहा. लक्षात ठेवण्याचे मुद्दे. नैसर्गिक तंतूचे मूळ प्रकार म्हणजे भाजीपाला तंतू जसे की बियाणे, बास्ट इत्यादी. तर प्राण्यांचे तंतू केस आणि रेशीम तंतू असे 2 प्रकारचे असतात. केसांचे तंतू असलेले प्राणी म्हणजे ऊंट, याक इत्यादी आणि रेशीम तंतू जसे की लेसविंग्स, लीफ हॉपर इत्यादी. सिल्कची कथा अशी सुरुवात झाली. रेशीम पतंगाचे जीवन चक्र. प्राचीन मानवी सभ्यतेच्या काळात लोकरीचे कपडे